माऊली, आता पुण्यात ना आपण जरा सासवड मध्ये जाऊया, कारण परवा संत सोपान महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सासवड मधून पंढरपूरच्या दिशेनं होणार आहे बघा. त्याआधी मंदिर प्रशासनानं जय तयारी पूर्ण केली आहे, पण त्याआधीच मोठ्या संख्येनं वारकरी मंडळी सगळी सासवड नगरीत दाखल होऊ लागलेत बघा. यंदाचा संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचं 120वे वर्ष आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 105 दिंड्या या सहभागी होणार आहेत. आणि चोपदार सिद्धेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या पालखीचं नियोजन कसं असणार आहे जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी जयदीप भगतनं. परवा संत श्रेष्ठ श्री सोपान महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतंय आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पालखी सोहळ्याचे चोपदार सिद्धेश महाराज आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. महाराज रामकृष्ण हरी. कशा पद्धतीची सोहळ्याची तयारी आहे? परवा प्रस्थान होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या एकादशी सासवड या ठिकाणी येणार आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशी दिवशी श्री संत सोपान महाराजांचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम पांगारे या ठिकाणी होते. या सोहळ्यात एकूण 14 मुक्काम आहेत. 13 मुक्काम झाल्यानंतर 14वा मुक्काम हा ज्येष्ठ आषाढ शुद्ध दशमी या दिवशी पंढरपुरास पालखी पोहोचते. साधारण पालखी प्रस्थानाची तयारी आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. तरी होते सिद्धेश महाराज चोपदार आहेत की ज्यांनी सांगितलं की हा सोहळ्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली. परवा जी आहे ती पालखी प्रस्थान ठेवेल, त्याची तयारी असेल, कुठं कुठं काय कुठला जो म्हणजे परंपरागत आलेलं रिंगण असेल किंवा बंधुभेट असेल याची माहिती आता आपल्याला या चोपदारांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.